आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9 च्या माध्यमातून। सुरुवातीला राजकीय बातम्या। मुंबईत येण्याचा इशारा देऊन कायदा हाती घेण्याची भाषा कराल तर मुलाहिजा ठेवला जाणार नाही। अजित पवारांचा जरांगेंना थेट इशारा। कायद्यानुसारच न्याय मिळणार असल्याचं अजित पवारांचं वक्तव्य। आपली पापं धुण्यासाठी सत्तेत गेलेल्यांनी इतरांच्या अन्नामध्ये मीठ कालवू नये। जरांगेंचं अजित पवार यांना प्रत्युत्तर। 54 लाख नोंदी कायद्यानुसारच मिळाल्या। जरांगेंचं वक्तव्य। मराठा कुणबी असल्याच्या 54 लाख नोंदी सापडल्यात हे अजित पवारांना माहिती आहे की नाही? त्या नोंदी कायद्याच्या चौकटीत आहेत की नाही? विनाकारण सरकार व मराठा समाजामध्ये गैरसमज निर्माण करू नका। जरांगेंचा अजित पवारांना टोला। राज्यामध्ये जातीपातीचं राजकारण घडवून आणलं जात आहे। आपण जातीपातीमध्ये भांडत आहोत। राज ठाकरेंकडून खंत व्यक्त। राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हे घडवलं जात आहे। महाराष्ट्र एकसंध राहू नये यासाठी काही जण प्रयत्न करतायत। त्यामुळे महाराष्ट्रावर मराठी माणसाचं लक्ष असलं पाहिजे। राज ठाकरेंचं नाव न घेता सत्ताधाऱ्यांवर निशाणा। 80 वर्ष वय झालं तरी देखील थांबायला तयार नाही। आम्हाला सांगा, आम्ही तुमचं ऐकू। शरद पवारांच्या वयावरून अजित पवारांचा पुन्हा एकदा निशाणा। बापाला जोपर्यंत चालता येतं तोवर चालू द्यायला हवं। बापाला घरी बसा म्हणणारा मुलगा जन्माला यायलाच नको। जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवारांवर जोरदार निशाणा। तर अजित पवार आता सिनियर सिटीजन। सुप्रिया सुळे यांचा टोला। अजित पवारांचं बोलणं रोहित पवार मनाला लावून घेणार नाहीत। सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। 22 जानेवारीला राम मंदिर लोकार्पणावेळी उद्धव ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेणार। तर उद्धव ठाकरे कुठल्या तरी मंदिरात जात आहेत हेही नसे थोडके। देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला।